तमाशाचा उपद येत असेल तर सांगा या मंत्र्याचं करायचं काय? आदिवासी तर बांधवांनो आणि माझ्या बहिणींनो, तर या सरकारने हा 5 ऑगस्ट रोजी जो GR काढलाय हा तुम्हाला मान्य आहे का? हा तुम्हाला मान्य आहे का? नाही ना? तर याच्यावर आवाज कोण उठवणार? आम्ही ना. तर तुमच्यामध्ये असा जोश दिसला पाहिजे, या सरकारला कळलं पाहिजे की आज आमच्या आदिवासी वाघिणी जाग्यात आल्यात आणि या सरकार विरोधात बोलायला तयार झाल्यात मुलींना. आज मांजरी येते त्या मुली अशा बाईट देतात, सांगतात आमची परिस्थिती, आमच्या गावाकडची परिस्थिती, आणि हे सरकार एक एक सवलत आपली कमी करत चाललंय मुलींना. तर याच्या विरुद्ध आवाज उठवाल ना? आवाज उठवाल ना? तर सर्व मुलींना सांगतो की हा समाज आपला गरीब आहे, डोंगर दऱ्यात राहणारा आपला आदिवासी समाज आहे. इथं कोणत्या नेत्याची मुलगी आहे? कोणत्या सरपंचाची मुलगी आहे? इथं कोणत्या अधिकाऱ्याची मुलगी आहे? नाही ना. आपण गोरगरीब घरातले आहोत ना सगळे. मग हे सरकार आपल्या आदिवासी गोरगरीब मुलींना आणि आपल्या विद्यार्थ्यांना का GR लागू करतं? या देशाचा मालक कोण आहे? आपणच ना. मालकावर कोणी GR काढतं का? या मालकाला कोणी डावलतं का? या मालकाचा अधिकार आहे या सरकारला जागेवर आणायचा. ही ताकद आपल्या आदिवासी समाजामध्ये मुली. जर आपल्याला आपले अधिकार हक्क मिळवायचे असतील तर आज आपल्याला गावागावातून आपल्या घरापासून सुरुवात करावं लागेल. या सरकारला जागा करण्यासाठी, इथल्या मनुवादी या सत्तेला जागा करण्यासाठी आज आपल्याला आवाज उठवावा लागेल. मुलींना आज तुम्हाला DBT भेटते कमी केली ना. कुणी केली? सरकारने केली. कारण हा तुम्हाला लाडक्या बहिणीचा पैसा पाहिजे. शिक्षण पाहिजे की लाडक्या बहिणीचा पैसा पाहिजे? शिक्षण पाहिजे ना. कुणी घेतले पैसे? नाही घेतले. मग आपले पैसे गेले पुढे. हा लाडक्या बहिणीचा निधी मुलींनो हा आपल्या आदिवासी समाजाचा निधी होता. आज त्या गडचिरोलीमध्ये ज्या आपल्या 3 भगिनी मृत्यू पडल्या, त्यांना सोयी सुविधा नव्हती, तिथं बेड नव्हते, खाटा नव्हत्या. सांगा यांना जबाबदार कोण? त्यांच्या घरच्यांची चुकी होती? त्यांना तिथं हॉस्टेलला ठेवलं नव्हती ना. आज त्यांना फक्त 5-5 लाख रुपये मदत देऊ असं सरकारने जाहीर केलंय. सांगा 5 लाखात कुणाची मुलगी परत येईल? आज त्यांचे आई वडील असे टाळू फोडतात, रडतात की काय चुकी होती सांगा. आम्ही आमच्या मुलींना या आदिवासी हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं, आमची काय चुकी होती सांगा. तर यांना कमीत कमी यांचा विमा उतरवून कमीत कमी त्यांना 25 लाख रुपये जर भेटले पाहिजे प्रत्येक मुली मागं. त्यांच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामील तर केलं पाहिजे. तमाशाचा उपद येत असेल तर सांगा या मंत्र्याचं करायचं काय? तुम्ही बोलताय ना, 1 नंबर बोलताय, परंतु ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे पोहोचली पाहिजे. त्यांना हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस सोशल मीडिया वापरशात ना त्यावेळेस खरोखर त्यांना कळलं की आपल्या आदिवासी वाघिणी आज जागे झाले. सोशल मीडिया एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि ते बोलतात की वयाची अट पण आहे याला, हॉस्टेलला राहायला. एखादा विद्यार्थी समजा जास्त वय झाली, आदिवासी याच्यातून येतात भागातून, काही अडचणी असतात, ते म्हणजे गॅप घेऊन येऊ शकतात ना. तर त्यांचं वय होतं जास्त. यांनी 40-40 हजाराचा घोटाळा करून त्यांच्या तिजोऱ्या भरायच्या आणि एखादा आदिवासी विद्यार्थी जर शिकत असेल तर यांच्या पोटात दुखतंय का? त्यांचा विषय कसा आहे, पहिली गोष्ट जे पहिले आपले आदिवासी समाज बांधव जे झाडाझुडपात राहायचे किंवा अडाणी होती, त्यांचा तोच आहे भारत सरकारचा म्हणजे BJP सरकारचा विषय असा आहे. त्यांचं मत जे म्हणणं आहे की जो आदिवासी समाज शिकतोय ना यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं. शिक्षणापासून वंचित ठेवलं ना काय आपण जे यांची जमीन किंवा आता आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी आपले आता प्रोजेक्ट वगैरे सगळे आपल्याच आदिवासी बांधव भागांमध्ये किंवा महिलांवरती अन्याय अत्याचार मुली असतील. आपण आजपर्यंत पाहिलं का दुसऱ्या कोणत्या याच्यावरती आपल्या अत्याचार झाले? त्या महत्वाचं आहे. कारण तर आपण एकजूट नाही येत, आपण आवाज उठवत नाही. त्याच्यामुळे आज प्रशासन आपला फायदा घेऊन राहिले. आपण या गोष्टीवरती लक्ष देऊन आपण स्वतः प्रत्येकापासून सुरुवात केली पाहिजे की बाबा मी आपल्या संघर्षासाठी लढणार, त्यावेळेस ही गोष्ट साध्य होऊ शकते.
आज हे आंदोलन फक्त वसतिगृहांसाठी नाही, पेसा भरती सगळ्या आदिवासी समाजासाठी आहे. मग हे आदिवासी समाज 9 ऑगस्टला येतो का फक्त दारू पिऊन डीजे समोर नाचायला? करा ना आंदोलन, द्या ना आदिवासी विद्यार्थ्यांना साथ. काही येत नाहीये कोणी. कुठे गेला आदिवासी समाज? ज्यावेळेस आपण समजा तुम्ही झाला, मी झालो किंवा सगळे जे आहेत ज्यांनी विचार केला ना तर ही गोष्ट साध्य होऊ शकते. आज आपल्या समाजाचा विषय काय आहे? आपल्या समाजाचे जे जुने जाणते माणसं आहेत की नाही ते सगळे अडणी आहेत. म्हणजे शिक्षण त्यांचं जी जुनी परंपरा आहे त्याच्यावरती चालते जास्त. बाबा हे शिक्षणाचं महत्व नाही असं तसं या गोष्टी त्यांच्यात आहेत. परंतु आपले जे आता यंग जनरेशन आहे किंवा तरुण विद्यार्थी यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस हे एकत्र येतील ना 100% विकास होणार आदिवासी समाजाचा. कारण आपण झोपून राहिलो ना तर प्रशासन 100% आपल्याला झोपवणार. आपण जागे झालो ना 100% प्रशासनाला सुद्धा एक आपण बोलू शकतो काय प्रशासन आपल्यावरती दबाव टाकली ही गोष्ट कधीच ठेवायची नाही. कारण प्रशासन आपल्या याच्यावरती आपण त्यांना हे करून दिलेले टॅक्स वगैरे आपण करतोय सगळ्या काही गोष्टी आपण प्रशासनाला जे आपण प्रश्न विचार त्यांना त्या गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे कुणाला घाबरून जायचं नाही, जगायचं नाही. तर बाबा प्रशासन आले इथं 4 पोलीस आले, मीडियावाले आले, त्यांच्या पुढे आपण घाबरायचं बिंदास जे असेल ना स्पष्टपणे बोलायचं. तुमच्या मागण्यात ना आपण आपल्याला अधिकार नाहीत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिलेत, स्वातंत्र्य दिलं आपल्याला प्रत्येकाला. आपण आपले विचार वैयक्तिक मांडू शकतो त्यांच्यापर्यंत. आपल्या मागण्या आपण 100% मागायच्या तर मागायच्या. आपण एकतर थोडं ना काय मागतोय, जे आमच्या हक्कात आहे तेच तर द्या ना. तेच आपल्या कायद्यानुसार आपल्या हक्काचं ना ते 100% मिळवायचं. त्याच्यासाठी ना आपल्याला मग रस्त्यावरती उतरायची वेळ आली तरी चालेल. फक्त एकजूट महत्वाची आहे. ज्यावेळेस आता सकाळी आम्ही आलो पहिले तिकडं मुलांच्या हॉस्टेलकडे गेलो, तिथं आलो तर मुली खूप कमी होत्या. परंतु खरं एक गोष्ट सांग का, जेवढा मुलांचा रिस्पॉन्स आला नाही ना तेवढा मुलींचा आला. एकदम चांगलं सरकार विद्यार्थ्यांचं लवकर ऐकत नाही. ते सरकार मुलींचं पहिलं तिथं ऐकतं. कारण मुली म्हणजे काय ते बोलतात ना त्याला वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध पेल्याशिवाय कोणी गुरगुरत नाही. आता जशी ती मुलगी बोलते तसा जल्लोष प्रत्येक मुलीमध्ये आला पाहिजे. तशी प्रत्येक मुलगी बोलली पाहिजे की आमच्या हक्काचं आणि आम्हाला पहिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आमच्यापासून हिनवू नका. आम्हाला भेटलेल्या सवलती आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. एवढंच फक्त मागणी ठेवा, शेवटपर्यंत लढा चालू ठेवा. ज्या दिवशी आपला मोठा लढा असेल तिथं या सर्वांनी आपल्याला न्याय नक्कीच भेटेल. न्यायाची अपेक्षा आपण ठेवू. ज्याप्रमाणे आपले आता क्रांतिकारक होऊन गेले राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, जल जंगल जमीन याच्यासाठी बिरसा मुंडा यांनी मोठं आंदोलन वगैरे त्यावेळेस ते लढले. त्यांनी ज्या प्रकारे केले आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिलाय. आपल्याला कोणत्याही प्रकारचे किंवा चाकू तलवार कुठून आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याला संविधान ज्याप्रमाणे संविधानात दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपला हक्क अधिकार आपल्याला मिळवायचे. त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र आता जो जार काढलाय 5 ऑगस्ट 2026 रोजी तो जार काढलाय त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आता तुम्ही म्हणता ही महाग आहे तर आता वाढत चालली त्याच्यामध्ये विद्यार्थिनींचे जे काही भत्ता वगैरे तो कमी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे समजा आता तुम्हाला गरज आहे मागणीची तर तुम्ही मागणी कुठं करू शकता? फक्त इथं रस्त्यावरती तुम्ही उतरू शकत नाही असं त्याच्यामध्ये एक त्यांनी त्या जारमध्ये हे केलेलं आहे. तर मग का उतरू शकत नाही? आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्ही स्वतः लढू शकतो. त्याच्यासाठी आम्हाला कुणाची हे नाही. त्याच्यामुळं हा जार शासनाकडे म्हणजे जाहीर नाही झाला पाहिजे, रद्दच करायचा. त्याच्यासाठी किती पण आपल्याला कोणत्याही स्तरापर्यंत जायची वेळ आली तरी चालेल. फक्त एकजूट महत्वाची. आणि जे आता जारचा विषय ज्यावेळेस आपण रस्त्यावरती उतरणार त्याच्यावेळेस आपण ज्यावेळेस एक मुलगी बोलते वैयक्तिक किंवा एक मुलगा बोलते त्याला एक लोक टार्गेट करतायत. आपल्या आदिवासी समाजात एक लक्षात घ्यायचं की सर्वांनी मिळून बोलायचं. सर्वांनी मिळून जर बोललं तर 100% प्रशासन बसणार आहे. ती गोष्ट लक्षात ठेवायची. तर तुम्हाला कधी पण कुठं पण अडचण आली तर 100% आमच्या संघटनेला आवाज द्या. ही संघटना 100% तुमच्या पाठीमागे राहणार आहे. जय आदिवासी, जय राघोजी. आपलं जे म्हणजे वाढत चाललंय आपलं खर्च जे काय असतात तसा भत्ता पण वाढला गेलेला पाहिजे. त्यांचा स्वखर्च आहे ते भागवताय म्हणजे पूर्ण होत आहे. म्हणजे एखादी किंमत असेल तर ती वाढतीये ना. मग समजा वाढती तर मग आमचे पण ड्रेस किंवा आमचे पण काय खर्च त्याचे पण आम्हाला डीबीटी असो किंवा भत्ता असो ते पण वाढले पाहिजे. मग ते कमी का होत आहे? मग जर त्या अधिकाऱ्यांचे पगार जर वाढत्या महागाईनुसार वाढू शकतात तर आमचा भत्ता आणि देतो का नाही वाढू? मग हीच गोष्ट आहे ना. हा तुमचा जो अर्धा निधी जो तुमचं जे अर्धे भत्ते कमी केले ना
त्याचा अर्धा निधी लाडक्या बहिणीकडे यांनी वळवण्याचा आदिवासी समाजाचा हा विभागाचा सगळा निधी इकडे वळवलाय. पण याच्यावरती आवाज उठवायला आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल, रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. आज मांजरी येथे सगळे मुलं बसलेले आहेत, मुली बसलेल्या आहेत. जोपर्यंत हे सरकार असे निर्णय आदिवासी समाजाबद्दल घेत राहील तोपर्यंत आपल्याला हे भोगावं लागणार नाही. जोपर्यंत सरकारचा गळा आपण दाबत नाही तोपर्यंत आपले भत्ते कमी होत जातील, आपल्या जमिनी कमी होत जातील आणि आपल्याला जी सोयी सुविधा मिळतात त्या हळूहळू कमी होत जातील. त्याच्यासाठी आज तुम्ही इथं बसलात, अजून 2-3 दिवस बसा. जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही हे सरकार, आज आपल्या 25 आमदार यांची मिटिंग आहे. हे 25 आमदार आपण निवडून दिले पण हे सत्तेच्या पोटी आपल्याला इथं साथ देत नाही, कारण त्यांचा पक्ष महत्वाचा आहे. उद्या त्यांना काढून टाकलं त्यांचं घर कसं चालत? त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही. मतदान आलं की तुमच्या घरापुढे येतील, दादा हो बाबा हो असं करतील, आम्हाला मत द्या, पण आम्ही तुमची कामं करत नाही. त्यामुळं हा भत्ता वाढवण्यासाठी आपल्याला शेवटी लढाईशिवाय पर्याय नाही. आता आपण आपल्या अहिल्यानगरमध्ये आपलं हे वसतिगृह येतं बरोबर, तर मग त्यांचं म्हणणं आहे स्थायिकांना 70% आणि जे पारधन त्यांना 30% असं का बरं? मग ते लागून येतात त्यांना टक्केवारी जास्त पाहिजे. शंभर मुलांनी फॉर्म भरला की संपूर्ण ऍडमिशन होईल नाही, मग बाकीच्यांचं काय? त्याच्यात पण जमातीनुसार ऍडमिशन होणार. कोणाचा अभ्यास नाही का? आता समजा इथं महादेव जास्त समाज राहत असेल त्याला 30% जागा ठेवतात.